नमस्कार मित्रांनो, आज आपण आता प्रॅक्टिकल कसं असते तुमचं वायवा मध्ये नेमकं काय बोलायचं किंवा काय विचारतात ते आपण पाहणार आहोत. आता तुमचे थेअरीचे पेपर एकदम सोपे गेलेले आहेत. बरेच मुलांचा कॉल आलेला आहे. पेपर 1 तर खूप सोपा होता आणि पेपर 2 पण सोपाच होता. त्यामुळे बरेच मुलांना म्हणजे 90% मुलांना पेपर एकदम इझी गेलेला आहे. त्यामुळे आता प्रॅक्टिकल मध्ये काय करायचंय, प्रॅक्टिकल मध्ये काय विचारतात, प्रॅक्टिकल कसं असतंय हे त्यासाठी आपण आज व्हिडिओ बनवत आहोत. तर पेपर 1 आणि पेपर 2 मिळून आपल्याला 200 मार्क्सचे होते. म्हणजे पेपर 1 100 मार्क, पेपर 1 100 आणि पेपर 2 100. हे झालं थेअरी. ओके. आता आपण बघूया प्रॅक्टिकल मध्ये काय असते. आता प्रॅक्टिकल मध्ये कसं असते की प्रॅक्टिकल 200 मार्कचं असते. ओके. हे झालं थेअरी. आता प्रॅक्टिकल हे 200 मार्कचं असते. ओके. आता हे 200 मार्क कशी विभागणी केलेली आहे 200 मार्कची. तर या 200 मार्क पैकी आपल्याला प्रॅक्टिकल जे ऍक्च्युअली प्रॅक्टिकल आहे ते 100 मार्कचं आहे. त्यानंतर 60 मार्काची वायवा आहे. त्यानंतर 10 मार्कचे इलेक्टिव्ह आणि 30 मार्क तुमच्या इंटरनल असेसमेंटचे असतात. ओके. तर यामध्ये 100 मार्कचं प्रॅक्टिकल. ओके. त्यानंतर 60 मार्काची वायवा असते आपली आणि 10 मार्कचे इलेक्टिव्ह आणि 30 मार्कचे तुमचं इंटरनल असेसमेंटचे मार्क असतात. इंटरनलचे. ओके. हे 200 मार्क आपण असे विभागले आहेत. आता या 100 मार्कच्या प्रॅक्टिकल मध्ये नेमकं काय विचारतात त्या अगोदर पाहूया आपण. तर हे 100 मार्कची जी असते प्रॅक्टिकल आपलं, ओके, त्यामध्ये काय विचारतात. तर त्यामध्ये स्पॉटिंग असते 20 मार्काची. ओके. नंबर 1 स्पॉटिंग. ओके. स्पॉटिंग असते 20 मार्काची. तर त्यामध्ये 4 स्पॉट असतात. किती असतात? 4 स्पॉट असतात आणि एका स्पॉटला 5 मार्क असतात. 4 into 5 चार स्पॉट असतात आणि त्याला 5 मार्क असतात. ओके. हे झाले 20 मार्कचे. आता यामध्ये याचे टॉपिक काय, स्पॉटिंगचे टॉपिक काय काय असू शकतात. तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाण विचारलं जातं किंवा प्रत्यक्ष बाधक भाव विचारला जातो, वाद विचारले जातात, अभाव किंवा समवाय, त्यानंतर उपमान युक्ती यामधून देखील तुम्हाला स्पॉटिंग येऊ शकते. ओके. आता आपण एकदम डिटेलमध्ये जाणार नाही की काय काय स्पॉट येतील काय काय नाही. तर त्यामध्ये तुम्हाला मार्क कसे असतील हे मी सांगणार आहे ओव्हरऑल. तर त्यामध्ये स्पॉटिंगचे 20 मार्क आहेत. तर 20 मार्कापैकी 4 into 5 म्हणजे 4 स्पॉट आहेत. 5 मार्काला 1 स्पॉट आहे. असे 20 मार्क आहेत. ओके. हे झाले स्पॉटिंगचे मार्क. त्यानंतर त्याचे टॉपिक मी सांगितलेत कोणते कोणते टॉपिक आहेत. प्रत्यक्ष प्रमाण तुम्ही करून जायचे. त्यानंतर प्रत्यक्ष बाधक भाव आहे तो एक वाचून जायचा. त्यानंतर वाद आहेत, अभाव किंवा समवाय, उपमान युक्ती यामध्ये तुम्हाला स्पॉटिंग येऊ शकते. ओके. त्यानंतर आता जर्नल किंवा ऍक्टिव्हिटी बुक जे काय आपण केलेलं आहे त्याला आपण 20 मार्कचं वेटेज दिलेलं आहे. जर्नल किंवा ऍक्टिव्हिटी बुक किंवा जे काही तुमचा प्रोजेक्ट वगैरे काय असेल ते, त्याला किती मार्क आहेत? 20 मार्क आहेत. ओके. आता 20 आणि 20 हे झाले 40 मार्क. ओके. तर त्यानंतर आता आहे प्रॅक्टिकल. आता प्रॅक्टिकल मध्ये नेमकं काय विचारतात. तर प्रॅक्टिकल मध्ये प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन असतात. आता प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन कसे असतात तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. तिसरं काय की प्रॅक्टिकल 1 मध्ये काय प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन. प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन कसे असतात तर त्यामध्ये त्याला एकूण आहेत 30 मार्क. ओके. प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चनला किती? 30 मार्क. आता हे 30 मार्कचे कसे येतं तर एक 3 तुम्हाला प्रॅक्टिकल विचारणार तर त्याला 10 मार्क असे 3 येतात. तर त्यामध्ये काय काय विचारणार तुम्हाला की आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन कार्यकारण भाव विथ इट्स टाइप्स अँड गिव्हन प्रॉब्लेम. आता कार्यकारण भावामध्ये त्याचे कोणते टाईप आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय एक्झाम्पल आहेत हे आपण बघितलेलं. आपण जेव्हा शिकवलेलं आहे कार्यकारण सिद्धांत त्यामध्ये सगळं सांगितलेलं मी डिटेल. त्याच्यामध्ये त्याचे टाईप कार्यकारणचे काय आहेत, त्याचे एक्झाम्पल काय आहेत. जे आपण माती आणि घट बघितलेलं आहे हे त्याचं एक्झाम्पल आहे. तर हे तुम्हाला वाचून जायचे थोडक्यात. एवढं इन डिटेल मध्ये तुम्हाला एक्सप्लेन नाही करायचं, परंतु जे ओव्हरऑल आहे जे काय तुम्हाला सांगता आलं पाहिजे म्हणजे कार्यकारण भाव काय आहे हे सांगता आलं पाहिजे. कमीत कमी एवढं तरी आलं पाहिजे तुम्हाला. आता त्यानंतर दुसरा असं विचारलं जाऊ शकतं की पंचअवयवी वाक्य. आता आपण जेव्हा अनुमान प्रमाण शिकत होतो तेव्हा स्वार्थ अनुमान आणि परार्थ अनुमान अशा अनुमानाचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये परार्थ अनुमानामध्ये पंचअवयवी वाक्य दिलेले आहेत. तर ती पंचअवयवी वाक्य काय येतं आणि त्याचे एक्झाम्पल काय आहेत हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर की व्याप्ती काय आहे, त्यानंतर पक्ष काय आहे, साध्य, हेतू, पक्षधर्मता, सपक्ष, विपक्ष हे देखील तुम्हाला
त्याचे एक्झाम्पल सोबत विचारलं जाऊ शकतं अनुमान प्रमाणामध्ये. ओके. त्यानंतर अजून काय विचारलं जाऊ शकतं की बाबा तुम्ही हेतुआभास एक्सप्लेन करा, त्याचे टाईप सांगा, त्याचे एक्झाम्पल सांगा. ओके. त्यानंतर वादवर देखील तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की कोणता वाद कोणत्या दर्शनकाराने सांगितला, असे देखील तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर उपमान, आयडेंटिफाय उपमान, संज्ञा संज्ञिक संबंध. आता संज्ञा संज्ञिक संबंध आपण बघितलेला, ते देखील तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. हे झालं प्रॅक्टिकल 1. आता प्रॅक्टिकल 2 मध्ये प्रॅक्टिकल 2 देखील आपल्याला 30 मार्क्सचं सांगितलेलं आहे. प्रॅक्टिकल 2 मध्ये काय विचारलं, 30 मार्क्सचं आहे. 30 मार्क्स त्यांनी वेटेज दिलेले. तर त्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं की आयडेंटिफाय पंचमहाभूत, आणि म्हणजे पंचमहाभूत काय तर आकाशवायू, त्यामध्ये तुम्ही काय त्याची उत्पत्ती कशी झालेली आहे ते आपण शिकवताना सांगितलेलं आहे, ते तुम्ही एकदा वाचून जा. ओके. आणि त्यानंतर सामान्य विशेषचे एक्झाम्पल, सामान्य द्रव्य सामान्य, गुण सामान्य, कर्म सामान्य काय, पुन्हा विशेष मध्ये देखील काय काय त्याचे एक्झाम्पल काय, तर ते सगळं तुम्हाला वाचून जायचंय. त्यानंतर अजून एक विचारलं जाऊ शकतं प्रॅक्टिकल 2 मध्ये की त्याचे आयडेंटिफाय गुण म्हणजे काय, तर गुरुगुण कोणाचा आहे किंवा गुरुगुण, स्निग्ध गुण, हे गुण दिलेले आहेत, हे तुम्हाला देखील वाचून जायचे. आता हे झालं प्रॅक्टिकल बद्दल. आता प्रॅक्टिकल झालं 100 मार्काचं. 20, 20, 40, 30 आणि हे 30, हे 60 आणि हे 40, 100 मार्कचं प्रॅक्टिकल झालं. आता वायवा मध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, तर वायवा मध्ये काय विचारलं जाईल, वायवा किती मार्कची आहे, 60 मार्काची. आता वायवा मध्ये काय विचारलं जातं की बेसिकली तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला श्लोक विचारले जातात की बेटा श्लोक म्हणा, किती तुम्हाला येतात तेवढे श्लोक म्हणा. ओके. त्यामध्ये श्लोक विचारले जाऊ शकतात. आता श्लोकाला त्यांनी 10 मार्क दिलेले. ओके. त्यामुळे श्लोक तुम्हाला करायचेच आहेत, त्यामुळे श्लोक करायचे आहेत. श्लोक तुम्ही केलेले पण आहेत परीक्षेला, त्यामुळे एकदा रिवाइज केल्यानंतर तुम्हाला इझिली ते रिकॉल होतील. आता त्यानंतर दर्शनाला देखील त्यांनी 10 मार्क दिलेले आहेत. ओके. दर्शनाला 10 मार्क दिले. त्यानंतर द्रव्य गुण कर्म, द्रव्य गुण कर्म याला 10 मार्क दिलेत. त्यानंतर सामान्य विषय समवाय अभाव, सामान्य विशेष समवाय आणि अभाव याला 10 मार्क दिलेले. त्यानंतर कार्यकारण भाव सिद्धांत याला 10 मार्क दिलेले. कार्यकारण भाव सिद्धांत याला देखील 10 मार्क यांनी दिलेले. असे मिळून आपल्याला 60 मार्काची वायवा विचारली जाऊ शकते. हे झालं वायवा बद्दल. त्यानंतर आता इलेक्टिव्ह तर तुम्ही कंप्लीट केलेले, त्यामध्ये तुम्हाला जेवढे मार्क पडतील तेवढे. त्यानंतर इंटरनल असेसमेंट, आता ही तुमची जी इंटरनल झालेली त्यामध्ये तुम्हाला जेवढे मार्क पडतील तेवढे, हे असे एकूण 200 मार्कचं टोटल आहे. आता थेरी झालेलं आहे आपण, नंतर आपलं इलेक्टिव्ह पण कंप्लीट झालेले, इंटरनल असेसमेंट पण झालेली. आता मेन तुम्हाला 160 मार्कापैकी किंवा जितके मार्क घेता येईल तेवढे मार्क घ्यायचे. आता 100 मार्कचं प्रॅक्टिकल आहे, त्यानंतर 60 मार्काची वायवा आहे. ओके. आता बऱ्याच म्हणजे कॉलेजमध्ये काय होतंय की गेले एक्झामिनर आपलं जे एक्सटर्नल असतात ते विचारतात की तू काय काय वाचले बाबा, की काय काय अभ्यास केला, काय काय नाही. तर मुलं काय करतात, एकतर तुम्ही घाबरायचं नाही त्यांना, तुम्ही जेवढा अभ्यास केलेला आहे कॉन्फिडेंटली त्यांना सामोरे जा उत्तर. आणि उत्तर देताना कसं की काही मुलं काय करतात बाबा, असं हातवारी करतात किंवा काय सांगायचं असलं तर असं करतात तसं करतात. पण ते तसं करायचं नाही, कारण की ते आपला वायवा घेत आहेत. हे काही कुठलं हे चालू नाही, संभाषण दोघांमध्ये चालू नाही. त्यामुळे गेल्यानंतर एक हाताची घडी घालून किंवा असे पायावर हात ठेवून एकदम शांतपणे शिस्तबद्ध आपण उत्तर द्यायचे. त्यांना कॉन्फिडेंटली उत्तर द्या. आणि जर उत्तर तुम्हाला येत नसेल तर त्या ठिकाणी त्यांना म्हणजे असं नाही की डायरेक्ट तुम्ही लगेच सॉरी म्हणले, येत नाही सर सॉरी, असं नाही. थोडा वेळ एखाद्या वेळ विचार करा, म्हणजे आठवायचा रिकॉल करायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला उत्तर आठवतच नसेल तर सॉरी म्हणून त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता, सर सॉरी आम्हाला त्या ठिकाणी उत्तर आठवत नाही किंवा उत्तर येत नाही, असं देखील तुम्ही म्हणू शकता. आणि घाबरायचं काही कारण नाही, कारण की वायवा ही तुम्ही थेरीचा जर अभ्यास केला असेल तर वायवामध्ये तुम्हाला इझिली जाणार आहे. वायवामध्ये जाताना तुमचं ऍक्टिव्हिटी बुक, जर्नल बुक सगळं कंप्लीट असलं पाहिजे. आणि त्या कंप्लीट असल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि त्यामध्ये तुम्ही इझिली पास होऊन जातात, चांगले बेटर मार्क पडतील. धन्यवाद.